वेलकम टू कॉम्फी लर्निंग यूट्यूब चॅनल. आज आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.1 हा अभ्यासणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं रिव्हिजन द्यावं लागेल. जे आपण त्रिकोणाचे जे गुणधर्म बघितलेले आहेत, त्रिकोणाच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा जो गुणधर्म बघितलेले आहेत, 3 गुणधर्म आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेत, तर त्यांचा आपण आधी अभ्यास करूयात, म्हणजे थोडंसं रिव्हिजन करूयात. तर मुलांनो, पहिली कंडिशन जी आपण या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरामध्ये बघितलं होतं, तर ती पहिली कंडिशन होती. कंडिशन 1 होती एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ different base and height, then the a1 upon a2, that means the ratio of areas of two triangles is equal to b1 into h1, b2 into h2. That means the product of base and height and upon product of base into height. या पद्धतीने ही पहिली कंडिशन असते. ह्या ज्या प्रकारचे जे गणित, ह्या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामध्ये दोन त्रिकोणांचं पाय आणि उंची दोन्ही डिफरंट असणार आहे. दुसरी जी कंडिशन आहे, त्या सेकंड कंडिशनमध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ बेस. तर ह्याच्यामध्ये h1 इक्वल टू h2 असणार आहे, म्हणजे हाईट सेम असणार आहे, त्या दोन ट्रायंगल्सची हाईट सेम असणार आहे. मग तिथं आपण ती कंडिशन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट अशी लिहितो. या प्रकारचे आता ह्यामध्ये वेगवेगळे जर दोन त्रिकोण असतील, तर त्यांच्या हाईट्स ऑलरेडी आपल्याला सारख्या दिलेल्याच असतील अंकांमध्ये. पण या प्रकारची जर आपल्याला आकृती दिसत असेल, तर ह्यामध्ये बघा, इन ट्रायंगल ABC, AP इज not a bisector, any line, not any angle bisector, not any आपण त्याला मध्य का म्हणतो ते सुद्धा हे नसणार आहे. तर यामध्ये मग आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल्स जेव्हा आपण रेशोमध्ये घेऊयात, तर आपल्याला वर्टेक्स A इज कॉमन अँड द बेस ऑफ द ट्रायंगल लाईज ऑन सिंगल BC लाईन. हा काय होणार आहे, BC लाईनवर असणार आहे. अशा वेळेस डोळे झाकून विश्वास ठेवायचा, या दोन्ही म्हणजे आता 3 ट्रायंगल्समध्ये हाईट ही इक्वल असणार आहे. हाईट ही काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आता तिसरी कंडिशन जी होती, तर बेस ऑफ द ट्रायंगल इज इक्वल. देन द रेशोज ऑफ द एरिया इज इक्वल टू रेशोज ऑफ हाईट्स. तर ह्यामध्ये बघा, अशी आकृती आपल्याला दिसू शकते. PQR आणि SQR हे दोन ट्रायंगल्स आहेत. जर आपण QR हा बघितला, तर ह्या दोघांमध्ये कॉमन साईड आहे आणि तीच आपल्या दोन त्रिकोणांचा बेस असणार आहे. तर आपण इथं दाखवलंय बघा, SM इज परपेंडिक्युलर टू QR विच इज द हाईट ऑफ द ट्रायंगल SQR अँड PN इज परपेंडिक्युलर टू QR, दॅट मीन्स PN इज द हाईट ऑफ PQR. अशा पद्धतीने आपल्याला विथ कॉमन बेस हे ट्रायंगल दिसू शकतात. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करायला. प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं पहिलं एक्झाम्पल जो आहे, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. या एक्झाम्पलकडे बघितलं की आपल्याला दोन्ही पण वेगवेगळे दिसते, म्हणजे बेस हा 9 आहे एका ट्रायंगलचा आणि हाईट त्याची 5 आहे. दुसऱ्या ट्रायंगलचं, अनदर ट्रायंगल म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं बेस हा 10 आहे आणि हाईट ही 6 आहे. तर यामध्ये आता आपल्याला मग ही कोणत्या कंडिशनमध्ये बसते, तर पहिल्या कंडिशनमध्ये बसते. पहिल्या कंडिशनमध्ये काय सांगितलंय, रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावं लागणार आहे, हे कंडिशन घ्यायची आहे. तर आपण इथं लिहायचं, मग आपण कन्सिडर करायचं. कन्सिडर एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू A1 अँड A2. बेस ऑफ टू ट्रायंगल्स B1 is equal to 9 and H1 B2 equal to
10. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस किती आहे 10, जो आपण B2 मानूयात. मग आता त्यानंतर हाईट ऑफ टू ट्रायंगल्स H1 इज इक्वल टू 5 अँड H2 इज इक्वल टू हाईट किती आहे दुसऱ्या ट्रायंगलची 6. आणि आपली कंडिशन या प्रकारची आहे A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. स्टेटमेंट पूर्ण लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्याला फॉर्म्युला वापरलेला सोपा जातो. मग आता ह्याच्यामध्ये आपण किंमत ठेवूयात. इज इक्वल टू खाली इक्वल टू घ्यायचं. 9 इज द B1 इंटू H1 आहे आपला 5, B2 10 गुणिले H2 आहे 6. इथं थोडीशी काटाकाटी होते. 5 1 5, 5 दुनी 10, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 दुनी 6 आणि 3 3 9. तर हा मल्टिप्लिकेशन होतं 3 1 3 आणि 2 दुनी 4. तर A1 अपॉन A2 आपल्याला मिळतंय 3/4 3 अपॉन 4. मग यामध्ये आपण असं लिहू शकतो त्याचा आन्सर द रेशो ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स is equal to 3:4. This is our first example. 1.1 मधलं हे दुसरे एक्झाम्पल आपण बघूयात. इन फिगर BC is perpendicular to AB. AD is perpendicular to AB. BC is given equal to 4, AD given equal to 8. Then find area of triangle of ABC upon area of triangle of ADB. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काढायचे. तर आता याच्यामध्ये आपण बघतोय की BC हा परपेंडिक्युलर टू AB आहे. म्हणजे ट्रायंगल ABC चा BC ही हाईट होईल आणि AB हा पाया होईल असं गृहीत धरूयात. आणि AD ही हाईट होईल ADB ची आणि AB ही होईल पाया. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की या दोन त्रिकोणांमध्ये AB ही कॉमन साईड तर आहेच, पण या दोन त्रिकोणांचे परपेंडिक्युलर पण AB वर टाकलेले आहेत. म्हणजेच AB हा त्यांचा कॉमन पाया आहे, कॉमन बेस आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण कंडिशन नंबर वापरू शकतो. A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन H2 सिन्स B1 इक्वल टू B2. पाया हा काय आहे त्यांचा कॉमन आहे. मग आपण याच्यामध्ये कंडिशन तर आपण ह्याप्रमाणेच गृहीत धरणार आहोत. कन्सिडर एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स A1 अँड A2 बेस B1 अँड B2. पण आता इथं आपल्याला फक्त H1 आणि H2 हे मांडायचे. तर H1 आहे 4 आणि H2 आहे 8. ह्या किमती आपण इथं टाकूयात. आता A1 अपॉन A2 तसंच ठेवायचं इक्वल टू 4 अपॉन 8. तुम्ही बघतात 4 1 जा 4, 4 2 जा 8. देन A1 अपॉन A2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. इथं आपण वाटल्यास आपण रिझन पण लिहू शकतो. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन बेस तर आपण वापरलेला आहे. आपल्याला म्हणजे सांगितलेलंच आहे की कॉमन बेस आहे या दोन त्रिकोणांचा, म्हणून आपल्याला मिळतो रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन बेस इज इक्वल टू 1:2. या पद्धतीने हे आपल्याला सोपं आहे. हे उदाहरण फक्त 2 मार्कांसाठी हे उदाहरण येऊ शकतं तुम्हाला. तर हे पहिला दुसऱ्या नंबरचं आपलं उदाहरण आहे 1.1 मधलं. आता 1.1 मधील एक्झाम्पल नंबर 3 यामध्ये जर आपण बघितलं तर सेग PS इज परपेंडिक्युलर टू सेग RQ
असं दिलेलं आहे. ते आपण या आकृतीकडे बघूयात. सेग पी एस इज परपेंडिक्युलर टू सेग आर क्यू. इथं आपल्याला ही लाईन बाहेर काढलेली दिसते, हे किरण केलेला दिसायला लागला. सेग क्यू टी इज परपेंडिक्युलर टू सेग पी आर. या आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं दिसेल की त्रिकोण पी क्यू आरचा पी एस ही उंची असणार आहे. पी एस इज द हाईट ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आणि क्यू टी इज द हाईट ऑफ पी क्यू आर. दोन हाईट आपल्याला दिलेल्या आहेत. मग आता आपण हे एक्झाम्पलमध्ये आणखीन आपल्याला काय दिलेलं आहे त्याचा अभ्यास करू. इफ आर क्यू इज इक्वल टू 6. आपल्या सोयीसाठी आपण इथं लिहून घेऊयात आर क्यू इज इक्वल टू 6. पी एस इज इक्वल टू 6. मग ही आहे पी एस इक्वल टू 6 अँड पी आर इक्वल टू 12. पी आर इज इक्वल टू दिस टोटल लेंथ इज गिवन ॲज 12. पी आर इज गिवन ॲज 12. तर आता यामध्ये आपल्याला काय काढायला सांगितले. देन फाइंड क्यू टी. देन फाइंड क्यू टी ही लेंथ आपल्याला काढायला सांगितलेली आहे. मग ह्या एकाच ट्रायंगलमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत की त्याच्या दोन वेगवेगळ्या हाईट दिल्या आहेत. क्यू टी सुद्धा हाईट आहे आणि पी एस सुद्धा हाईटच आहे. मग यापर्यंत आता बेस वेगवेगळा आहे. मात्र ह्याच्यामध्ये या त्रिकोणामध्ये बेस वेगळा आहे. क्यू आर एक बेस दिलेला आहे आणि पी आर हा दुसरा बेस दिलेला आहे. पण ह्या एकाच त्रिकोणाच्या बेस आणि हाईट हे दिलेले आहेत. म्हणजे त्यांचं क्षेत्रफळ हे नक्की सारखं असणार आहे. त्यांचं क्षेत्रफळ सारखं असणार आहे. मग आता आपल्याला एरिया ऑफ अ ट्रायंगल हे सूत्र तर माहिती आहे. एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एकाच त्रिकोणाचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूला आपण आता ह्या बेसला आपण B1 म्हणू शकतात. ह्याला आपण B2 म्हणूयात. ह्याला म्हणूयात B2. ही हाईट घेऊयात H1 आणि ही हाईट घेऊयात H2. मग आपल्याला माहिती की दोन्ही क्षेत्रफळ म्हणजे एकाच त्रिकोणाचे आहेत. त्याच्यामुळे आपण काय करायचं 1/2 इंटू B1 इंटू H1 इक्वल टू 1/2 B2 इंटू H2. दोन्ही एकाच त्रिकोणांचे क्षेत्रफळ आहे. एकाच त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे म्हणून आपण असं घेतलं. पण दोन्ही बाजूला 1/2 असल्यामुळे कटतात. आता आपण या आकृतीप्रमाणे याच्यामध्ये किमती टाकूयात. B1 आहे 6, H1 आहे 6 इक्वल टू 6 इंटू 6. B2 आहे 12 अँड वी हॅव टू फाइंड H2 हाईट ऑफ द ट्रायंगल. नाव 6 36 होतात. छेदस्थानी हा गुणाकारातला भागाकारात येतो आणि हा जो H2 आहे याचं नाव आहे QT. मग यामध्ये आता 12 × 12 12 36 म्हणजे QT आपल्याला किती मिळालेला आहे 3. हा आपला आन्सर क्वेश्चन नंबर 3चं. आता मुलांनो 1.1 मधलं एक्झाम्पल नंबर 4 ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला काय काय सांगितलं आहे एक्झाम्पलमध्ये. इन ॲडजॉइनिंग फिगर AP इज परपेंडिक्युलर टू BC. इथं पुस्तकामध्ये सुद्धा खून केलेली नाही आहे. आपण ही खून करूयात. AP इज परपेंडिक्युलर टू BC. AD इज पॅरलल टू BC. AD इज पॅरलल टू BC. AD हा BCला समांतर आहे. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचं निरीक्षण करूयात. ABC अँड BCD. तर आपल्याला जे दोन ट्रायंगल सांगितलेत तर ते हे बघा हे मी तुम्हाला लाईन करून दाखवते. हा एक आहे आपला ट्रायंगल आणि दुसरा ज्याचा रेशो त्याच्यासोबत काढायचा आहे तो हा आहे. तर अशा पद्धतीने एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCD या दोन ट्रायंगल्सचं जर निरीक्षण केलं तर दोन्ही ट्रायंगल्सचं परपेंडिक्युलर APच आहे. म्हणजे दोघांची पण हाईट कशी असणार आहे इक्वल. आणि BC इज द कॉमन बेस आहे यांचा. म्हणजे हाईट तीच आहे आणि पाया पण तीच आहे. तोच आहे. हाईट तीच आणि पाया पण तोच आहे. इक्वल आहे. दोन्हीही कॉमन आहेत. हाईट पण कॉमन आहे आणि बेस पण कॉमन आहे. मग ह्यामध्ये आपल्याला हाईट आणि बेस जर कॉमन असतील तर ह्या दोन ट्रायंगल्सचे लक्षात घ्या. तर एरिया अर्थात बघा आपण करून बघूयात. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू
H2, B1 into H1 upon B2 into H2. यामध्ये B1 इज इक्वल टू B2 इज इक्वल टू कॉमन आहे हा बेस, म्हणून आपण त्याला B म्हणू शकतो. त्यानंतर H1 इक्वल टू H2 इक्वल टू H, कारण तो पण सारखाच आहे AP, आणि हा आहे BC पाया. तर यामध्ये आता मग A1 अपॉन A2 इज इक्वल टू B अपॉन H, सॉरी B इंटू B, ह्याचं Bच होणार आहे, हा दोघांचा B अपॉन Bच होणार आहे, हे H होणार आहे, B इंटू H हा पण होणार आहे. म्हणजे याचा जो रेशो आहे तो 1 येतो आहे, आणि ह्यांचं क्षेत्रफळ अर्थाचं A1 इज इक्वल टू A2 सारखं असणार आहे. मग सारखं असेल तरी ह्यांचा रेशो किती आलेला आहे आपल्याला? 1 आलेला आहे, 1. त्यांचा रेशो आहे 1. मग ह्या दोन ट्रायंगल्सची नावं काय आहेत? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1. ह्यांचा रेशो किती असणार आहे? 1 असणार आहे. तर ह्या प्रकारे हे गणित खूप सोपं आहे. याला आपण एका ह्याच्यामध्ये सांगू शकतो की जर दोन पॅरलल लाईन्समध्ये दोन ट्रायंगल्स जर ठेवलेले असतील आणि त्यांचे बेस जर सारखा असेल तर त्यांचं क्षेत्रफळ पण सारखं असतं, त्यांचा रेशो येतो 1. त्याचा रेशो येतो 1. या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की दोन पॅरलल लाईन्समध्ये असलेले जे दोन ट्रायंगल्स असतात त्यांचा बेस कॉमन आहे, त्यांचा एरिया सारखा असतो. हे या गणितावरून लक्षात येतं नाही, परमनंटली लक्षात ठेवायचं. इफ द टू ट्रायंगल्स आर included in two parallel lines and if the base is common then the areas of two triangles are equal. त्यांचे एरियाज काय असतात? इक्वल असतात. हे आपण परमनंट लक्षात ठेवायचं. 1.1 मधलं एक्झाम्पल नंबर 5 ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय ही फिगर दिलेली आहे. या फिगरच्या बद्दल काय माहिती दिली आहे? इन ॲडजॉइनिंग फिगर PQ इज परपेंडिक्युलर टू BC, AD इज परपेंडिक्युलर टू BC. That means two perpendiculars are drawn through P and A on BC. Then find following ratios. हे सगळे रेशोज ऑफ एरियाजच आहे, रेशो ऑफ एरियाजच आहेत. पण ह्याच्यामध्ये जेवढे ट्रायंगल्स तयार झालेत ना त्यांच्याबद्दल हे वेगवेगळे 4 क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर पहिलं जे गुणोत्तर आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB. तर आपण ह्या त्रिकोणाचं निरीक्षण आधी करूया. हे बघा लिहून घेतलाय प्रश्न. PQB हा आणि ह्याच्या जोडीला कोण दिलाय? PBC. PBC. तर हे बघा हा PQB आणि हा पूर्ण PBC अशा दिलेला आहे. तर ह्या दोनमध्ये जर तुम्ही बघितलं तर P इज द कॉमन व्हर्टेक्स. P हा त्याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे आणि ह्याचा जर PQBचा जर तुम्ही पाया बघितला तर BQ आहे आणि PBCचा पाया जर बघितला तर BC आहे. म्हणजे ते एकाच लाईनवर. आणि आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की जर कॉमन व्हर्टेक्स अँड बेस लाईज ऑन अ सिंगल लाईन देन द हाईट ऑफ द ट्रायंगल इज इक्वल. त्यांची हाईट ही समान असणार आहे. मग यामध्ये हाईट जर समान असेल तर त्यांची क्षेत्रफळ हे त्याच्या पायाच्या प्रमाणात असतात. कशाच्या प्रमाणात असतात? पायांच्या प्रमाणात. आता PBCचा पाया कोणता आहे? मग BQ, कारण PQ परपेंडिक्युलर टू BQ आहे, आपल्याला दिलेलंच आहे. PQ इज परपेंडिक्युलर टू BC. आणि PBCचा पाया कोणता आहे? PBCचा पाया इथं पण PQ परपेंडिक्युलर टू BC आहे, म्हणजे पाया आहे BC. आणि इथं आपण त्याचं रिझन लिहिणार आहोत. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. आता दुसरा रेशो घेऊयात नंबर 2चा. नंबर 2चा रेशो घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू.
या दोन त्रिकोणांचे आता निरीक्षण करूयात आपण. PBC आणि ABC या दोन त्रिकोणांमध्ये तुम्ही जर बघितलं तर BC हा फक्त कॉमन पाया आहे त्याच्यामध्ये. बेस इज कॉमन इन दिस टू ट्रायंगल्स. देन विथ आवर कंडिशन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इथं कॉमन बेस येणार आहे. कोणता येणार आहे? बेस कॉमन आहे. म्हणजे त्यांची हाईट काय आहे? PBCची हाईट ही PQ असेल, कारण PQ इज परपेंडिक्युलर टू BC आणि AD हा परपेंडिक्युलर आहे, तर ती त्याची हाईट असणार आहे. याचा रिझन येणार आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. कशासोबत असणार आहे ते? बेसच्या रेशो एवढा असणार आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ कॉमन बेस इज इक्वल टू विथ द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. कशासोबत असणार आहे ते? हाईट्स. आता ह्याच्या पुढचं एक्झाम्पल जे आहे ते 3rd नंबरचं आहे ते घेऊयात. नंबर 3, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू. या दोन त्रिकोणांचं आपण निरीक्षण करूयात. ABC इज इक्वल अँड ADC. परत या प्रकारेच आहे बघा. ABC BC ही लाईन त्यांच्यात कॉमन आहे आणि A हा व्हर्टेक्स कॉमन आहे. म्हणजे टू ट्रायंगल्स विथ कॉमन व्हर्टेक्स अँड बेस लाइज ऑन सिंगल लाइन, then the height of two triangles is equal. That means the ratio of areas of two triangles is equal to their ratio of corresponding base. मग आता ह्याचा बेस जो आहे ABC चा जो बेस आहे तो आहे BC अपॉन ADC चा जो बेस आहे तो आहे DC. तर मुलांनो इथं तुमच्या लक्षात राहण्यासाठी हे रिझन लिहूयात. ट्रायंगल्स with common vertex and base on common line. Therefore, their height is equal and therefore the ratio of areas of two triangles is equal to the ratio of their corresponding base BC upon DC. Now the last one is 4th example आहे. area of triangle ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. परत आपण निरीक्षण करूयात. ADC हा तो ट्रायंगल आहे ADC आणि PQC बघा. ADC हा आता मी शेवटचं गणित आहे तर आपण त्याच्यावर थोडंसं मार्करने आणखीन स्पष्ट करून घेऊयात. PQC पर्यंत या दोन ट्रायंगल्सचा बेस पण वेगळा आहे आणि हाईट पण वेगळीच आहे. ठीक आहे नाही? तर म्हणजेच याच्यामध्ये काहीही कॉमन नाही किंवा इक्वल पण नाही आहे. म्हणून एरिया इज इक्वल टू बेस इंटू द प्रॉडक्ट ऑफ द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ बेस इंटू हाईट. तर बेस हा आहे ADCचा जो बेस आहे तो लक्षात घ्या मुलांनो DC आहे आणि हाईट जी आहे AD आणि PQCचा बेस जो आहे तो आहे QC आणि हाईट PQ. परपेंडिक्युलर ड्रॉन टू द ऑपोजिट साइड इज द हाईट ऑफ द ट्रायंगल. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे रेशो मिळालेले आहेत.